अंकित पाटील आणि संदीप सोनार मॅचला सुरुवात होईल तसा मायक्रोफोनवरती थोडासा आणि हलकासा बदल मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळणार आहे नवापूरचा एक गोड आवाज कौसुभ मेहर यांचा हॅलो हॅलो JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2025 सीझन 3 मध्ये आपण आहोत जिकडे क्रिकेटचा महासंग्राम एक मोठी स्पर्धा या अर्नाला नगरीमध्ये या जुना कोंडीवाडा या गावामध्ये आपल्या भेटीला आली गेले पहा ग्रुप ए मध्ये आपण आहोत जिकडे पहिली मॅच जी आपल्या भेटीला आली होती ऑस्ट्रेलियन विरार समोर कांगारू आणि तिकडून पहिल्या मॅच मध्ये विजय झाले होते त्या संघाचं नाव होतं ऑस्ट्रेलियन विरार मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर प्रथम चला प्रथम या आपण ठरल्यात मॅन ऑफ द मॅच चे मानकरी आणि निकितजी भोईर साहेब यांच्या शुभस्य आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देऊन गौरव करायचा प्रथम जो ठरलाय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी आणि मॅन ऑफ द मॅच चा टी शर्ट जे स्पॉन्सर केले गेले या स्पर्धेसाठी संदीप आता वार्डन यांच्याकडून जे मॅन ऑफ द मॅच टी शर्ट या स्पर्धेसाठी जे स्पॉन्सर केले गेले आपल्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतात की प्रथम ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने ड्राईव्ह केला चेंडूला सिंगल साठी आणि मेडल सुद्धा देण्यात येत आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यानंतर अजून काहीतरी एक मिनिट थांबायचं एक मिनिट थांबायचं प्रथम मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळेल कसं वाटतं चांगलं वाटतंय पहिली मॅच होती आणि त्यामध्ये झालेला परफॉर्मन्स सर्व खेळाडूंच्या बद्दल काय सांगशील सर्वांनी चांगला परफॉर्मन्स दिला जशी अपेक्षा होती तसं इकडे आलं कसं वाटते आणि आयोजनाबद्दल काय सांगशील इकडे भारीच वाटतंय खेळायला पण दरवर्षी चांगलंच असतंय तर मजा येते खूप साऱ्या शुभेच्छा हा होता प्रथम जो ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पहा मॅन ऑफ द मॅच साठी काही एक बक्षीस आहे प्रत्येक खेळाडूसाठी ॲक्वा प्लेस रिसॉर्ट जे थोड्या दिवसात आपल्या भेटीला येणार आहे आणि त्या रिसॉर्ट मध्ये येणाऱ्या प्रत्येक मॅन ऑफ द खेळाडूसाठी एंट्री मोफत मध्ये फ्री असणार आहे त्यासाठी एक स्पेशल गिफ्ट सुद्धा मॅन ऑफ द मॅच साठी देण्यात येत आहे आणि त्यानंतर जे आपण आपल्या मुख्य स्क्रीनवर पाहू शकतात की ॲक्वा प्लेस रिसॉर्ट ज्याची थोड्याच वेळात आपण थोड्या दिवसामध्ये हे सुद्धा रिसॉर्ट आपल्या भेटीला येणार आहे प्रत्येक खेळाडूसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यानंतर स्पेशल गिफ्ट आहे 5 ऑलिम्पियाडसाठी रेफर केलं गेलं दुसरी मॅच जी आपल्या भेटीला आली गेले भीम प्रेरणा निर्मल समोर आकाशी हे बॅटल जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आज JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2025 कशा प्रकारे या स्पर्धेला आतापर्यंत पाहता पहिल्या पर्वामध्ये आपण आले त्यावेळेला JKCC अर्नाला हा संघ चॅम्पियन झाला होता दुसऱ्या पर्वामध्ये आपण आले त्यावेळेला जीवदाने माऊली फुलपडा या संघाने बाजी मारली होती तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत जिकडे आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि या जुन्या कोलीवाडा गावामध्ये एक मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला आली गेली पहा पंचांचं डिसिजन आले गेले आणि इट इज अ फेअर डिलिव्हरी 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आणि 2 तबा धावपळकर अजय पवार जे पहिलं षटक मार्गस्थ आहे हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केला गेला सिंगल साठी पहा पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं फक्त 24 धावांचा पाठलाग होता आणि तो 24 धावांचा पाठलाग 3 षटकामध्येच पूर्ण केला होता ऑस्ट्रेलियन विरार या संघाने कंगारू संघासमोर दुसरी मॅच आपल्या भेटीला आली गेले पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 3 धावा धावपळकावर आहेत पहा काही स्पर्धेचे नियम आहेत आणि चॅलेंजिंग ओव्हर सुद्धा थोड्या समोर डाऊन टू ग्राउंड काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला चेंडू सी मार गप्पा चौकार 4 धावा कोणी भी बादशाह किंग उसके सामने जीरो
थँक्यू पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला डाऊन द ग्राउंड प्रॉपर क्रिकेट स्ट्रोक म्हटलं तर काही हरकत नाही नयन ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता चेंडूला पाठवलं तर 6 चौकारासाठी पुन्हा एकदा हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला सिंगलसाठी धावसंख्या धावपलकर आतापर्यंत 8 धावा धावपलकर आहेत 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला पहिलं षटक मार्गस्थ आणि सुरुवात चांगली आहे इकडून भीम प्रेरणा निर्मल या संघाची आगाशी संघासमोर शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा पहा चर्चा करतायत चर्चा महत्वाची आहे 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप आणि अंकित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शेवटचा अंतिम चेंडू घेऊन ट्राय केला पुन्हा चेंडूला आता कुठे आहे ओ आता नो चेंडू आहे येस आमचे ऑफिशियल पंच सांगतात की नो चेंडू म्हणजे पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला बॅकअप चांगला आहे हो आता फेकी करायची होती कुठे केलंय कुठे थोडेसे ट्रम्प झाले त्याने अखेरकार 1 धाव 1 रन कंप्लीट पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या धावपलकरती 10 धावा थँक्यू संदीप सोनार आणि अंकित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये 10 धावा धावपलकर आहेत पहा आता चॅलेंजिंग ओव्हर आहे असं आमचे गुणलेखक नयन सर यांनी सांगितलंय पहा थोड्या चालू त्यांचा सुद्धा आवाज या स्पर्धेला जोडला जाईल पहा चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर मुकेशचा पहिला बॉल ड्राईव्ह केला चेंडूला चेंडू अडवला आहे डॉट बॉल पहा आता चॅलेंजिंग ओव्हर मध्ये लक्ष किती धावांचं आहे 9 धावांचं आता 5 मध्ये 9 बनवायच्या जर काय 9 नाही झाल्या तर धावपलकामधून 2 धावा मायनस ओ गॅप पूर्णपणे गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला सी मार्ग 5 चौकार 4 धावा स्वयंपाक कर तू डालवाद हिऱ्या बिऱ्याची चटणी वाट देवाला बघतान वाट गो आई देवाला बघतान वाट गो थँक्यू संदीप सोनारच्या बॅट मधून आपण स्ट्रोक पाहिला कॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला 2 खेळाडूंच्या मधून आणि 4 धावांसाठी गेला होता पुन्हा तोच लगातार दुसरा बॅक टू बॅक बघ बायांना गौरी भूक लागली बघ जेवायला वार अग साजनी माझ्या बाया भूकल्यान गो साजनी माझ्या बाया भूकल्यान गो साजनी माझ्या बाया थँक्यू काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला गेलाय या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आता तरी वसविरार अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये या हंगामात तरी झालं नव्हतं पॉवर प्ले सर्वांनी बघितलाय परंतु चॅलेंजिंग ओव्हर कोणीच बघितलं नाही पहिल्या मॅच मध्ये थोडासा फसला होता चॅलेंजिंग ओव्हर दुसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी सक्सेस होताना दिसतोय आता अडचणी वाढल्यात आणि अडचणी वाढत असताना धावपल जर बघितलं तर आता 18 धावा धावपल करत पहा वेगाने सुरुवात झाली त्याचं कारण काय 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत पुन्हा तोच प्रयत्न होता परंतु टायमिंग नव्हता चेंडू पाठीमागे निघून जातोय सिंगल साठी आता 9 धावा कंप्लीट झाल्या 19 धावा 19 वेगाने सुरुवात झाली पहा आकाशी सगळं इकडून ब्रेक थ्रू पाहतोय एखाद्या ब्रेक थ्रूची गरज आहे वेगाने सुरुवात झाली गेली संदीप सोनार आणि अंकित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे भीम प्रेरणा निर्मल प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत 19 धावा धावपलकावरती आहेत महेश पुन्हा एकदा सज्ज होतोय समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेलाय परंतु पैकी ओ बराच उशीर झाला कदाचित पहिल्या अटेम्प्ट मध्ये पैकी करत असताना पैकी अचूक जागेवर केली होती चुकीच्या एंडला
केली गेली होती, त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा वेगाने होते. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण आपल्या मुख्य स्क्रीनवर पाहू शकतात. पाटील नेटवर्कवर फेकी थोडीशी लांब होती, कदाचित त्या विकेटच्या आतमध्ये फेकी असती तर ब्रेक थ्रू येण्याची शक्यता नक्कीच झाली असती, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाहीये. एकच धाव आली गेले. 20 रन, 20 धावात अप्पल कबर शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. पहा चॅलेंजिंग ओव्हर होतं, त्यामुळे 2 षटकांचा खेळ संपला. 20 धावा धावपलकावर देत म्हणजे 2 धावा प्लस मध्ये येणार आहेत, त्यामुळे 2 षटकांचा खेळ संपतोय आणि तब्बल 22 धावा धावपलकावर देत. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक, जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1, JKCC क्रिकेट संघाला. टाक्यू काय जबरदस्त सॉन्ग, या स्पर्धेचं टायटल सॉन्ग जे आपल्या भेटीला आलं गेलं आणि चांगला उल्लेख त्या सॉन्ग मध्ये सुद्धा केला गेला होता. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला. पहा इकडून सुरुवात वेगाने झाली. 2 बॅटरला माहित आहे, 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, संदीप सोनार आणि अंकित पाटील, आणि अशा वेळेला समोर दडपण वाढलं गेलेत. आता दडपण वाढत असताना एखादा ब्रेक थ्रूची गरज आहे आणि तो ब्रेक थ्रू कधी येणार, कोणाच्या विरोधात येणार आहे आणि कोण घेऊन येणार आहे, येणारे कालवेला सांगणार आहे. पुन्हा एकदा कट केल्या चेंडूला हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगल साठी. पहा धावपल किती आहे, 24 रन 24 धावा. संदीप सोनार वैयक्तिक 13 धावांवर खेळतोय आणि त्याच्या साथीनं अंकित पाटील वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय. पहा महेश गोलंदाजी मार्कवर आहे, 3रं षटक मार्गस्थ आहे आणि अशा 2 चेंडूचा खेळ झाला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केले, चेंडूला पैकी झाली गेले परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकीच वेगवान होती, त्यामुळे फक्त एकच धाव आली. पहा चर्चा होते, चर्चा समोर होते, चर्चा 2 खेळाडू सुद्धा करतायत, कारण सुरुवात समोर चांगली झाली. एखादा विकेटची गरज आहे, इकडून विकेट नाही आला तर धावा वाचवण्याचा प्रयत्न करावा लागणार आगाच्या संघाला. 25 रन 25 धावा धावपलकावर ते 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेला. ऑन साइडला क्रॅक अँड स्ट्रोक, परंतु वैभव पाटील बाबू त्या ठिकाणी होते, चेंडू अडवला गेलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू, चांगलं षटक आहे. विकेट नाही येत परंतु थोडासा थांबवण्याचा प्रयत्न आतापर्यंत या षटकामध्ये महेशने करून दाखवला गेला. पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेग स्टंपच्या बाहेर 26 रन 26 धावा धावपलकावर ते जिकडे आतापर्यंत 3रं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ओ बॅटचा टोला लागला आणि टोला लागत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या विकेटचं पतन. आता मात्र मैदान सोडावं लागलंय. संदीप सोनार बॅक टू द पवेलियन गॉन. टाक्यू पहा विकेट उशिराने आलाय, परंतु आलाय सर्व जमीची बाजू आहे. आता इकडून पहिल्या 2 षटका वळखता महेशची थोडं थांबवण्याचा प्रयत्न जो काय ठेवला तो कायम सुरू आहे. फक्त 5च धावा या षटकामध्ये आल्यात. शेवटचा आणि अंतिम 1 मिनिट थांबायचं, शेवटचा बॉल आहे पंच. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे जिकडे आतापर्यंत 26 धावा धावपलकावर करतात. JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2025 सीझन 3 क्रिकेटचा महासंग्राम, एक मोठी स्पर्धा या अर्नाला नगरीमध्ये जुना कोलीवाडा या गावामध्ये आपल्या भेटीला आली गेली. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा जिकडे आपण ग्रुप A मध्ये आहोत. 2री मॅच जी आपल्या भेटीला येते. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला अडवलंय आणि अडवता
डॉट बॉल सुद्धा येतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 26 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत भीम प्रेरणा निर्मलचा संघ आगाची संघासमोर. या ऐकूया डीजेला आणि शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ शिवबन पेनपेन्सी नवीन गोलंदाज. पहिला बॉल हलक्या हातानं चेंडूला ड्राईव्ह केला गेलाय सिंगल साठी. पाहता सलामीर बॅटर अजून मैदानाच्या आतमध्ये. अंकित पाटील इकडून शेवटचं आणि अंतिम षटक आहे. किमान कुठे बघतोय 35, 36, 38 या धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे की काय, की आगाची संघ या धावांना वाचवण्याचा प्रयत्न करतील. या सर्व गोष्टींचा विचार आता करावा लागणार आहे. 28 रन 28 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 चेंडूचा खेळ झालाय. पहा अजून 8 चेंडू मध्ये चौकार आला नाहीये. थोडस कम्बॅक करायचा प्रयत्न केला गेलाय. ट्राय केलं चेंडूला. पुन्हा चेंडू अडवलाय. थोडासा उशीर झाला. कदाचित हातामध्ये चेंडू जर काय आला असता तर डॉट बॉल नाही तर विकेट येण्याची शक्यता नक्कीच झाली असती. परंतु 1 रन कंप्लीट. ऑन साइडला ड्राईव्ह केलं. पुन्हा चेंडूला फेकी झाली गेले आणि फेकीला आलंय उत्तर. अजून एका विकेटचं पतन. गॉन. फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. एका फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. अरविंदास लावा आता फिल्डिंग. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतं मिस्टर नयन. पहा एक नयन मैदानामध्ये. एक नयन आमच्या बाजूला बसतोय. पहा एका नयनने भरपूर काय शिकलंय मैदानाच्या आतमध्ये. ड्रम क्रिकेट, त्यानंतर लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, समालोचक, गुणलेखकच्या भूमिकेमध्ये सुद्धा दिसतोय. अंपायरिंग सुद्धा दिसतोय. बऱ्याच गोष्टी शिकल्यात. इकडे काय घडलंय पुन्हा. नॉट आउट. 1 रन कंप्लीट. पहा काय जबरदस्त सुरुवात आहे. पहिल्या 2 षटक ओळखता ज्या प्रकारचं कमबॅक केलं गेलंय, त्या कमबॅकला थांबवत असताना आगाची संघाने फक्त 30 धावा आणून दिल्यात. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. चौकार 11 चेंडू मध्ये आलेला नाहीये. पहिल्या 2 षटकामध्ये वेगाने सुरुवात झाली होती. त्यानंतर थांबवण्याचा प्रयत्न पूर्ण या मॅच मध्ये करून दाखवला. समोर व्हाट अ शॉट. फुल टॉस तोहफा और तोहफे को किया है कबूल. चेंडू सी मारेगा पार. चौकार 4 धावा. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपतो जिकडे 34 धावा धावफलकावर आणि 35 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले. भीम प्रेरणा निर्मल या संघाने आगाची संघासमोर. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये या ऐकूया डीजे हर्षदला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. कोलीवाड्यात प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणावर. त्याचीच कृपा साऱ्यांवर JKCCच्या संघावर. श्रीरामाच्या नामाचं जयघोष करतन सारी लोक. श्रीरामाच्या नामाचं जयघोष करतन सारी लोक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. 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 साईबाबांची लीला किनारी. JKCCला डिमांड भारी. जीवदानी आईची महिमा सारी. पाठीशी उभी आहे एक विराई. जिंकलाय मोठ्या मानाचा आम्ही लंबोदर क्रिकेट चषक. जिंकलाय मोठ्या मानाचा आम्ही लंबोदर क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1.
करणारा गावात नंबर 1 JKCC क्रिकेट संघ करणारा गावात नंबर 1. थँक्यू वेलकम बॅक आलेल्या सर्व खेळाडू आणि रसिकांचे हार्दिक स्वागत. या JKCC हरणाला बिग बॅश लीग 2025 मध्ये आपण आहोत, जिकडे सीझन 3 क्रिकेटचा महासंग्राम, एक मोठी स्पर्धा या हरणाला नगरीमध्ये आपल्या भेटीला आली गेले. पहा 35 धावांचा पाठला की बचाव, खेळायला मार्ग नाहीये. आता इकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अजय पवार सोबत वैभव पाटील बाबू. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केला गेलाय सिंगल साठी. पहा कुणाल मोहित, पहा पहिले षटक मार्गस्थ यांनी यशवलेला कुणाल मोहिते गोलंदाजी मार्कवर आहे. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ चालला गेलाय. एक धाव फलकावर. आता अशा वेळेला या धावांचा पाठलाग की बचाव. बॅकफुटला गेले गाऊन गॅप मधून चेंडू निघून गेला. सी मार्ग पार, चौकार, 4 धावा. लाखो करोडो दादाचे फॅन रंजन पाटील आहे वन मॅन. लाखो करोडो दादाचे फॅन रंजन पाटील आहे वन मॅन. थँक्यू. पहा सर्व लहान मुलं सुद्धा दाखल झाले आहेत. JKCC सर्व फॅमिली, आणि त्यांना सर्वांना आयडी दिल्याबद्दल किती खुश झाले. आता सर्व कामाला लागतील. त्या अगोदर सर्व शांत होते. पहा एका आयडीचं किती महत्व असते. पहा चौकार आलाय आणि 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 5 धावा दाखल का. पुन्हा तोच फटका. ओहो व्हॉट अ फील्ड, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. संदीप सोनार त्या ठिकाणी होते. तोच फटका, तीच दिशा एक्झिक्यूट केली होती अजय पवारने, परंतु यावेळेला मात्र नाही. यावेळेला चेंडू संदीप सोनारने आतमध्ये आणला, चेंडूला अडवलं गेलं होतं. धावसंख्या दाखल करते आतापर्यंत 6 धावा. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ओ आता कुठे विकेटच्या बराच बाहेर, त्यामुळे आमच्या ऑफिशियल पंचांनी त्वरित नो चेंडू घोषित केला गेलाय आणि पुढील चेंडू आता फ्री हिट असणार आहे असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं गेले. पहा धावसंख्या दाखल करते आतापर्यंत 7 धावा दाखल करतायत. 3 चेंडूचा खेळ झाला. चर्चा करतायत 35 धावांचा पाठलाग की बचाव, येणारी कालवेल सांगणार आहे आणि या मॅच मध्ये तितकीच मजा येणार आहे. ऑन साइडला वेट केलं होतं, परंतु वेट करत असताना ते बॅनर थोडक्यात हुकलं गेलंय. सिंगल आले गेले. पहा पहिल्या षटकामध्ये वेगाने सुरुवात झाली. त्याचं कारण आहे 35 धावांचा टार्गेट जे सेट केले गेले आगाशी संघासमोर भीम प्रेरणा निर्मल या संघांनी. आणि अशा वेळेला सुरुवात आतापर्यंत चांगली आहे, जिकडे 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल मोहिते पुन्हा एकदा ऍज अ कॅप्टन पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. चेंडू अडवला मात्र हातामध्ये आणि डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेवटचा अंतिम चेंडू. पहा थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला. बरंच काय घडलंय पहिल्या षटकामध्ये. ओ इकडे काय आता मात्र गडीपार, मोठा फटका मारायच्या रूपात वैभव पाटील बाबूला मैदान सोडावं लागलंय. 1 मिनिट थांबायचं, 1 मिनिट. थँक्यू. पंच बॉल टाकताना पुढे गेले की काय यासाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. पायपची टेक्निकल इश्यू टीम पाटील नेटवर्क त्यावर कार्यरत आहेत आणि डिसिजन पेंडिंग आहे. त्यासाठी आपल्या मुख्य स्क्रीनवर सुद्धा आपण पाहणार आहोत. पहा JKCC हरणाला बिग बॅश लीग 2025 सीझन 3 क्रिकेटचा महासंग्राम. आलेल्या सर्व खेळाडू आणि रसिकांचे आणि मान्यवर पाहुण्यांचे या JKCC परिवाराकडून हार्दिक स्वागत. पहिल्या परामध्ये आपण ज्या वेळेला आले त्यावेळेला JKCC हा संघ घरच्या मैदानावर चॅम्पियन झाला होता. दुसऱ्या परामध्ये आले त्यावेळेला जीवदानी माऊली फुलपाडा हा संघ चॅम्पियन झाला होता. आता तिसऱ्या परामध्ये आपण आहोत, जिकडे आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिला दिवस येत असताना ग्रुप ए मध्ये आपण आहोत, जिकडे दुसरी मॅच जी आपल्या भेटीला आली गेले. ओ ये क्या हुआ ना मुन्ना ना. आता एवढा मोठा विकेट येत असताना अशा प्रकारच्या चुका का आणि कशासाठी? सर्वात मोठा बिग ब्लो आहे हा निर्मल संघासाठी. वैभव पाटील बाद होता
होता आतमध्ये येणं ही खूप मोठी अचिव्हमेंट असणार आहे आता. ओ ऑन साइडला राखील स्ट्रोक येस यासाठी चर्चा झाली होती आणि तो अखेरकार चेंडू सीमार का पार चौकार 4 धावा. नंबरची थार ठेवून एंट्री करी शानदार ठेवून एंट्री करी शानदार ठेवून एंट्री करी शानदार मोठ्या मनाचा हाय दिलदार. थँक्यू. पहा ओव्हर स्टेपचा जो रिव्ह्यू घेतला होता आणि तो सक्सेस ठरला होता आणि सक्सेस ठरत असताना आल्या पहिल्या चेंडूर चौकार लगावणं हे खूप मोठं दडपण वाढण्यासारखं आहे निर्मल संघासाठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपल्याने धावसंघ धावपल करते 13 धावा. किती मोठा विकेट आहे हा वैभव पाटील बाबू. एका चेंडूने 7 धावा दिल्यात. पहा पहिल्या पॉरामध्ये आपण आलात, तिसऱ्या पॉरामध्ये आपण आहोत आणि पहिला दिवस या स्पर्धेचा आणि शानदार दमदार आयोजन वसई विरार मध्ये जर पहिल्यांदाच आयोजन पाहतो जिकडे प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी स्टँड केलेत. 1 नव्हे 2 नव्हे तर 3 स्टँड आपल्याला दिसत आहेत जिकडे प्रेक्षकीय वर्ग सुद्धा त्या स्टँड मध्ये आपल्याला बसताना पाहताना दिसतोय. त्यानंतर खेळाडू कक्ष शानदार दमदार आयोजन आणि काहीतरी करून दाखवणार असं 2 महिने अगोदर ज्या उल्लेख झाला होता. टायमर ऑन आहे त्यावर सुद्धा लक्ष द्या. पाठीमागे केल्याचा प्रयत्न ओ डायरेक्ट हिट काम फिट. आता मात्र वैभव पाटीलला मैदान सोडावं लागलं. येस मोठा विकेटचं बटन गम. JKCC क्रिकेट संघटना गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघटना गावात नंबर 1. 1 2 3 लेट्स गो. थँक्यू. पहा या अगोदर 2-1 मला वाटतं 40 दिवसाचा ग्राफ आला तर एक व्हॉट्सअपवर व्हिडिओ आली होती. काय मंडळी कुठे कधी कोणाच्या गावात कुठे स्पर्धा आहे अशी व्हिडिओ व्हायरल झाले ते आपल्या वसविरारच्या अंडरम बॉक्स क्रिकेटवर. आणि तिकडून जो ग्राफ जर पाहिला तर आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि खरोखर ज्या प्रकारचं आयोजन केलंय खरोखर मानावं लागणार आहे संपूर्ण JKCC च्या सर्व परिवारांना. काय बात आहे. पूर्ण इंडियाचं मार्केट पडलंय आणि आता या स्पर्धेची चर्चा थोड्याच वेळात होणार आहे असं आमचे ऑफलाईन गुंडलेख एक नयन सांगतायत. पहा ब्रेक थ्रू आलाय. ओ नो 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 ये सबसे बड़ी गलती है. आता 9+1 म्हणजे तब्बल 2 धावा आल्यात. शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचा अखेरकार आपल्या भेटीला आली गेली. ही स्पर्धा ज्या स्पर्धेच्या आतुरतेने सर्व खेळाडू वाट पाहत होते. सर्व खेळाडू वाट पाहण्याचं कारण एकच आहे. या खेळाडूवर या मैदानावर 12 महिने क्रिकेट सुरू असते. पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण पाहतात आणि अर्नाळा नगरीमध्ये बरेचसे खेळाडू या मैदानावर प्रॅक्टिससाठी येत आहेत हे सर्वांना माहित आहे. त्यासाठी येणाऱ्या वसविरार अंडर बॉक्स क्रिकेटच्या अंतर्गत खेळणारे सर्व खेळाडू या मैदानाला जाणतायत, या खेळपट्टीला जाणतायत. त्यासाठी मजा येणार आहे. ओ चेंडू गॅप मधून येस गॅप मधून ट्रॅव्हल चेंडू सी मार्ग पार चौकार 4 धावा. देतो आधार संकट समय देतो आधार संकट समय देतो आधार. अरे हितविक पाटील लेकला डक्का रंजन पाटील हुकुमाचा इक्का हितविक पाटील लेकला डक्का. थँक्यू. चॅलेंजिंग ओव्हर सुरू आहे. 3 चेंडू मध्ये 6 धावा या षटकामध्ये झाल्यात आणि आता 3 मध्ये 3 करायचे. जर काय 3 मध्ये 3 केल्या तर 2 रन अजून वाढणार आहेत स्कोर कार्ड मध्ये. धावफलक आतापर्यंत किती आहे 19. 19 धावा धावफलक करते. पहा अडचणी वाढल्या गेल्यात. 35 धावांचा पाठलाग करतो. विकेट सुद्धा आली गेले परंतु विकेटचा दबाव आल्याला घेतला नाही. सर्वात जमेची बाजू आहे आगाशी संघासाठी. ऋषभ जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेलाय पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला ट्राय केले गेले सिंगल साठी. पहा वैभव पाटीलला या अगोदर जीवदान मिळालं आणि त्यानंतर अंकित पाटीलचा तो डायरेक्ट हिट बरंच काही घडलं होतं. त्या षटकामध्ये नक्कीकर वैभव पाटीलला बाद व्हावं लागलं होतं. ऑन साइडला पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला गेलाय सिंगल साठी. चॅलेंजिंग ओव्हर आणि त्याची चर्चा सुरू होती पहिल्या मॅच पासून
आपण पाहतोय चॅलेंजिंग ओव्हर कशा प्रकारे असावा, चॅलेंजिंग ओव्हर मध्ये किती धावांचं टार्गेट आहे, 9 धावांचं टार्गेट. 9 धावा जर काही कंप्लीट झाल्या तर 2 धावा प्लस होणार आहेत स्कोर कार्ड मध्ये, आणि 9 धावा कंप्लीट झाल्यात आणि षटक सुद्धा संपलं गेलं. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपलकावरती 24 धावा धावपलकावरती आहेत. 12-11 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. जुना गोलीवाडात गाजतंय JKCC क्रिकेट चषक. जुना गोलीवाडात गाजतंय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघ थँक्यू अंकित पाटील. नवीन गोलंदाजी मार्कवर 3रं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल हलक्यातनं चेंडूला ड्राईव्ह केली. पहा या धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 षटकामध्ये वेगाने सुरुवात झाली गेली. 24 धावा धावपळ करताना आमच्या मुख्य स्क्रीनवरती पाहू शकतात 11-10 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. अशा वेळेला समोर एखादा ब्रेक थ्रू पाहतोय. निर्मलचा संघ एखाद्या ब्रेक थ्रू साठी जातोय आणि तो ब्रेक थ्रू घेऊन आणण्याचा प्रयत्न काय या षटकामध्ये अंकित पाटील करून दाखवेल का, यावर सुद्धा चर्चा होणार आहे. 10 मध्ये 9 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. अंकित पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं पुन्हा तोच प्रयत्न केला गेला होता. चेंडूला पाठवलं होतं सिंगलसाठी. पहा दबाव नाहीये. या धाबांचा पाठलाग करत असताना दबाव का नाही, कारण पहिल्या 2 षटकामध्ये वेगाने सुरुवात झाली आणि तिकडून विकेट येऊन सुद्धा तो दबाव नाही घेतला गेला. समोर दडपण वाढलं गेलं आणि दडपण वाढत असताना लेग ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आहे असे आमचे ऑफिशियल पंच सांगतायत आणि वाईट चेंडू सुद्धा घोषित केला गेलाय. हलक्या हातानं पुन्हा तोच प्रयत्न सिंगल साठी पाठवला गेला चेंडूला. JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2025 सीझन 3 मध्ये आपण आहोत आणि पहिला दिवस या स्पर्धेचा आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर या स्पर्धेसाठी जोडले. त्यांच्यासोबत प्रणय मात्रे, त्यानंतर आमच्या समालोचक कक्षामध्ये भरत सर सुद्धा जोडले गेले आहेत. त्यानंतर आमचे पाटील नेटवर्कची टीम युट्यूबच्या माध्यमाद्वारे या स्पर्धेसाठी जोडली गेले. सर्वांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेसाठी आलेल्या क्रिकेटच्या महासंग्रामासाठी. आता अटॅकिंग फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला गेला. 7 मध्ये 5 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. आता 7 मध्ये 5 एखादा विकेट. 38 सर्कल मध्ये सुद्धा 2 खेळाडू पुढे आणले गेले. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि ते चेंडूला पाठवला होता पुन्हा एकदा सिंगल साठी. 5 षटक संपलंय. 6-4 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. या ऐकूया डीजे हर्षदला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. नंबर 1 2 रनची पेनल्टी. पहा विकेटवर बॉल टाकल्यामुळे. आता विकेटवर चेंडू प्रॅक्टिस करत असताना 2 रनची पेनल्टी आली गेले. पहा या सर्व गोष्टी चेक केल्या जात आहेत आणि आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर यांच्या नजरेतून जाणं सोपं नाहीये. सर्वांना माहित आहे. बारीक नजरेतून सर्व गोष्टी पाहतायत. आणि आता 6-2 जे इक्वेशन अजून दडपण वाढवण्यासारखं होतं निर्मल संघासाठी, ते अजून दडपण वाढवण्यासारखंच झालं गेलं. 6-2 पहिला बॉल फुल टॉस, चेंडू अडवलाय डॉट. आता 5 मध्ये 2. 5-2 समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला, फेकी झाले, पुन्हा डॉट. आता कदाचित 2 धाबा त्यात जर काही असते तर मजा आली असती. आता 4 मध्ये 4. आता 4-4च्या इक्वेशनला तो प्रयत्न पूर्णपणे केला असता, परंतु त्या चुकीमुळे 2 धाबा पॅनल्टी असल्या कारणाने मायनस झाल्या गेल्या. हलक्याने समोर ठेवण्याचा प्रयत्न, वेगाने रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल आले गेले. आता 3 मध्ये 1 सोपं आव्हान आहे आणि या सोप्या आव्हानामध्ये सुद्धा तो प्रयत्न सुरूच आहे. अष्टविनायक विरार कॅप्टन लगेचच टॉस का बॉक्स कडे येऊन थांबायचं आहे.
फुलटॉसला स्वीप करून मॅच फिनिश सामना जिंकलाय आगाशी संघाने आणि पराभवाच्या छायेत जातोय भीम प्रेरणा निर्मलचा संघ. चला पहिले दोन्ही कॅप्टन या टॉस साठी आपण टॉस करणार त्यानंतर मानता मॅचच्या पुरस्काराकडे बोलूया.